हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल जुई पवार व्लॉग्स. तर आज मी बनवणार आहे मटन करी. तर त्यासाठी तुम्ही साहित्य पाहू शकता. लसूण, आलं आणि भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, एक टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 4 लवंग आणि 7-8 काळे मिरे आणि दालचिनीचा तुकडा. चला तर आपण हे सगळं वाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे हिरवं वाटण आहे. ते फक्त कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरची आणि गरम मसाला, अख्खा गरम मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि जे काळं वाटण होतं ते कांदा आणि खोबरं वाटलेलं होतं. तर मी असं 2 प्रकारात यासाठी वाटलेलं होतं, कारण की हिरवा मसाला जो होता तो कच्चा होता आणि कांदा खोबरं यांनी भाजलेलं होतं. त्याच्यामुळे मी वेगवेगळं वाटलं. आता मी कृतीला सुरुवात करते. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी कुकर गरम करून घेतला आहे चांगला आणि त्याच्यामध्ये 5 पळ्या मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर तेल चांगलं तापू दिले. त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यानंतर मी पहिले हिरवा मसाला ॲड केलेला आहे, कारण की हिरवा मसाला कच्चा होता आपला. त्याच्यामुळे मी पहिले हिरवा मसाला छान असा भाजून घेणार आहे. त्याच्यामध्येच मी आता लाल तिखट टाकणार आहे. ते लाल तिखट मी 3.5 चम्मच टाकलेलं आहे आणि मला अजून थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी जास्त टाकलं. ते मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडं तिखटच लागतं, त्याच्यामुळे मी तिखट थोडं जास्त घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. तर आता याच्यामध्ये आपली जाणार आहे धने पावडर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जो कांदा आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते मी याच्यात ॲड केलेलं आहे आणि ते देखील चांगलं भाजून घेणार आहे. हे वाटण टाकल्यानंतर जास्त वेळ भाजायची आपल्याला तशी गरज लागत नाही, कारण कांदा आणि खोबरं आपण ऑलरेडी भाजूनच घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी मटन मसाला. ते पण मी मिक्स करून घेते याच्यामध्ये चांगलं. तुम्ही बघू शकता वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला बऱ्यापैकी चांगला शिजलेला आहे. त्याच्यामध्येच मी आता ॲड करणार आहे दही बरेच जण घालतात किंवा नाही घालत, पण मला पर्सनली आवडतं दही घालायला. काय आहे, त्याच्याने आपण जे गरम मसाले किंवा लाल तिखट वापरतो त्याच्यामुळे मटण जास्त खाताना आग मारते घशाला, पोटामध्ये. त्यासाठी मी दही ॲड करते, जेणेकरून काही मसाले जे आहेत ते दह्यामुळे थोडे टोन डाऊन होतात, त्यांचा तिखटपणा कमी होतो. त्याच्यामुळे मी दही ॲड करते. दही ॲड केल्यानंतर लगेचच मसाल्यामध्ये मी मिक्स करणार आहे ते, कारण की जास्त वेळ जर आपण ठेवलं तसंच तर ते फाटण्याची शक्यता असते दही. तर दही मी इथे पहिले अगोदर फेटून घेतलेलं आहे, कारण की आपण जर असेच त्याच्यामध्ये दही टाकलं तर दह्यामुळे ते शिंतोडे दिसतात, ते चांगलं वाटत नाही. तर दही टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतले आहे चांगलं. आणि मी हळद आणि मीठ याच्यामध्ये मटणला चांगलं शिजवलं होतं अगोदर, चांगलं बॉईल करून घेतलं होतं. त्यानंतरच याच्यामध्ये एक वाफ काढल्यानंतर मी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मिक्स करून झाल्यानंतर शिट्ट्या लावायच्या आहेत आपल्याला कुकरला. अंदाजे तुम्ही म्हणजे घरात कसं खात असाल, जसं की कमी शिजलेलं किंवा जास्त शिजलेलं, किंवा काहींना दातांचा त्रास होतो किंवा हाडं चांगली शिजली पाहिजे त्यासाठी कमी जास्त शिट्ट्या करू शकता. मी याच्यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जसं तिखट म्हणजे पातळ किंवा घट्ट करायचं असेल त्यानुसार. जर घट्ट करणार असाल तर पाणी थोडं कमीच टाकायचं
आणि तुम्हाला जर पातळ हवं असेल तर पाणी थोडं जास्त टाकू शकता. पण पाणी एवढंही जास्त टाकायचं नाही की ते शिट्टीतून बाहेर येईल. तर मी ते गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याला चांगलं, याच्यामध्ये मी शेवटी 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. मी अगोदर यासाठी मीठ ॲड केलेलं नाही आहे कारण की पहिले आपण त्याच्यामध्ये बॉईल करताना ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामुळे मी नंतर 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, म्हणजे टेस्ट करून. नंतर आपण ह्याला कुकर बंद केलेला आहे आपण, आणि मी 10 शिट्ट्या काढलेल्या आहे कारण की माझ्या कुकरच्या शिट्ट्या आहेत त्या खूप पटापट होतात. त्याच्यामुळे मी 10 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तुमच्या जर उशिरा होत असेल तर तुम्ही 7 ते 8 शिट्ट्या घेऊ शकता किंवा 5-1 शिट्ट्या घेऊ शकता. बघू शकता तुम्ही मस्त असं मटण शिजलेलं आहे. तर्री तर बघू शकता किती भन्नाट आलेले आहे. कोणीही बोलू शकणार नाही की हे चिकन कुकरमधलं आहे म्हणून. चवीला हे अगदी छान होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तेल अगदी छान सुटलेलं आहे. माझ्या मिस्टरांना फार आवडतं असं. मी नेहमी असंच बनवते. खूप छान होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हे नक्की आवडेल. चॅनलला कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.